काय म्हणे अहो पण तुम्ही रात्रंदिवस दारू का पिते? तुम्हाला काय टेन्शन आहे काय? मज्जा येते मला, मज्जा. दारू पिऊन? हो लय मज्जा. एवढी मज्जा? हा मग अहो एवढी सुंदर बायको असून तुम्हाला मज्जा येत नाही, दारूची एवढी मजा येते? दारूची मज्जा येते कशातच नाही हा का? मग दारूशीच लग्न करायचं तर माझी काल केलं? लग्नच करायचं नव्हतं मला. मग मग काय करायचं होतं? पडली तू गळ्यामध्ये, केलं मग त्याला काय. मी नाही पडले, तुम्ही माझ्या गळ्यात पडले. मी तुला म्हणलं होतं काय लग्न कर म्हणून. तुमच्या घरचे कसे आले होते? 4 टाइम येत होते माझ्या घरी, जेव्हा जमत नव्हतं तेव्हा. घडी घडी ये जायचे, तुझ्या घरचे फोन करायचे म्हणून ते यायचे. हा हा तसे आम्हाला काय, मी काय मला पोरच नव्हते भेटत काय? बरं जाऊ दे, आता जे झालं ते झालं. हा आता काय करता येणार? मग आता काय करायचं? पडला दारुडा माझ्या नशिबात, माझं नशीब फुटलं. आता काय नाही, झोपायचं आता. आता वाजले किती बरं? तुला काय करायचं? वाजायचं? वाजताशी 12 वाजले. आता तुला वाजायचं काय करायचंय? हा तुला वाजायचं काय करायचंय? कामधंदे नाही का तुम्हाला आज? नाही, आज रविवार आहे, सुट्टी आहे ना तुम्हाला? मजा करायची आज मस्त. काय रविवारची मजा? हा मजा आता मारायची. रात्री काय करायचं? रात्री रात्री मजा करायची, त्याला काय. वा मी चालले, माझं काम आवरू द्या, मला लय काम पडले. रात्री तुम्ही येड्यासारखं करू नका बरं का? नका नका येड्यासारखं. ऐकत जाय तू. तुम्ही येड्यासारखं करू नका, मी तुम्हाला सांगते. येड्यासारखं काय त्याच्यामध्ये? लय त्रास देऊ राहिले तुम्ही. आता रोज तुमचं दारूचं प्रमाण वाढूनच गेले. नाही मी एवढीच पेल, एवढीच पेलो. एवढी याची तेवढी चढते काय? त्याला काय करत, कशी काय चढते मला काय माहिती. हा का? कोण राहतं तुम्हाला ते नालायक लोक पाजणारे? त्यांना लाज आणि लज्जा. शिरप्या आलता, शिरप्या. त्या शिरप्याला काडी लावा ना. तो मला म्हणतो तुझा रुपयाला कसं जवान होऊन जातो म्हणजे. हा का? आम्हाला ते म्हातारी झाले तुम्ही, तुम्हाला जेवण करायला तो शिल्प्या. नाही नाही नाही, 10 रुपयाला जास्त जोश येतो म्हणे. त्या शिल्प्याकडे पाहा, त्या शिल्प्याच्या घरी कशी काडी लावते पहा मी. नको तू शिरप्याचं नाव नको घेऊ बरं का. शिल्प्याचं ते तुमच्या मैत्रिणी बरोबर लपड आहे ना, तेच सांगते. तो ठकीकडे जात असतो, ठकीकडे. ठकीकडेच ना, ते ठकीचं पण नाव सांगते, त्याचं नाव सांगते म्हणजे. तू येड्यावानी नको करू बरं का. नाही नाही, तुम्ही सांगितलं ना मला त्या दिवशी पहिल्या पहिल्या मध्ये शिल्प्याचं ठकी बरोबर लपड आहे. शिल्प्या रोज तुला काय करायचंय? मी सांगते घरी. त्याच्या बायकोला माहित पडलं ना, चांगली शिल्प्याची काढून मारेल त्याला, कपडे काढून मारेल. बोंगळ करून मारलं पाहिजे त्याला. हा बोंगळ करून मारलं पाहिजे गल्ली गल्लीनी. तुला काय भेटल? मा मित्राला मारले. तुम्ही 10 रुपयाला मला त्रास द्यायचा. शिल्प काय म्हणतो, तू 10 रुपयाला जेवण होतो, तुम्ही लईच म्हातारे झाले म्हणून तुम्हाला तो जेवण करतो. झोपायचंय का? मला झोप नाही आली हो. मी झोपतो मग जाते. हा मी झोपतो जाते. आले मी. हा लय इच्छा शिक मोड झालाय आणि चल गेली मध्ये. जातो त्याच्या मागात जातात. चला बाई, घरातलं काम आवरून घेते. माणसाची कुठं नादी लागत. पसारा पडलेला आहे. ह्या माणसाला काय करावं, फार वैताग आणून सोडलंय. त्या शिल्प्याची संगत कधी सुटती तर सुटो बाई. मी त्या शिल्प्याचं लपडच सांगते, म्हणजे कसं तो आमच्या घरी येणं बंद होईल आणि माझं घर सुखाने चालेल. शिल्प्याने पर आमचं घराची बरबादी केली. कुठून तो शिल्प्या भेटला आणि कसे आम्ही इथं राहायला आलो. बरं यांचा मित्र शिल्प्या झाला. मी वाटतं पुसून घेते, पोरांना बाहेर खेळायला जायला आणते. पोरं झोपतील तरी थोडंसं. वैताग झालंय माणसाचं. रोज रोज दारू पिऊन मला लय टेन्शन आले. दिवस रात्र काही समजत नाही. तुझं टेन्शन मी कमी करतो ना. तुम्ही झोपले नाही का अजून? काय डोक्याला ताण दिलाय ह्या माणसाने. तुझं टेन्शन मी कमी करणार आहे ना. मग काय कमी करता? तुझं टेन्शन मी कमी करतो ना. काय कमी करता? मग तुला काच टेन्शन आलं? काच टेन्शन आलं तुला? पण तुम्ही सकाळ संध्याकाळ पोरं खेळायला जायला म्हणून काही नाही, पण तू आता जर पोरं अपघात आलं तर आले तर येऊ दे ना. नाही हो, चांगलं वाटतं काही नाही. पोरं कसे खेळायला आपण होतो म्हणतो. रात्र दिले ना, रात्र दिले ना. अरे आपण प्रयत्न केले म्हणून पोरं आले. मग काय पोरांनी या गोष्टी कळल्या पाहिजे. काय कळायचं त्यांना? आता आहे पप्पाशी दारू पिऊन येतात, पोरांना समजत नाही का? अरे ते आहे का घरामध्ये? आता येतील ते, आता खेळून का रात्रभर बाहेरच खेळणार आहे का ते? कुठं गार्डन मध्ये जाईल ते. जाते ना, जाऊ येतील तर पाहता येईल. तुम्ही सोडा बरं मला. तुला काय होतं रे असं येड्यान का बरं? मला नाही आवडत ते अंगाला झटणं. मग मी ठकीकडे जाईल बरं का, शिरपत्रा बरोबर. जा ना, ठकीच्या मिरची भरते, तुमच्या मिरची भर. खरंच जाईल बरं का, सांगून ठेवतो. ठकीच्या मिरची भरते, तुमच्या मिरची भर. तू जर मला आता नाही म्हणली ना, मी जाईल. ठकीच्या तुमच्या मिरची भरते, तुम्ही जा फक्त. आता ठकीचं नाव घेतलं तिच्याकडेच जा. जा त्या ठकीकडं.
काय बरं मग हा, जा, जा. डायरेक्ट मी पगार उडील तिच्यावर तरी मग पाहू द्या ना कोणता पगार उडवतो मला, तुम्ही जा ना फक्त. मी सगळा पगार उडील मग पगार तिच्यावर. उडवा नाही तर तुम्ही त्याच्यावर उडा. म्हणजे हं? ठकी एवढी जण घेते का असे? अरे तिची लय मोठी कॅपॅसिटी हा मग जा ना कॅपॅसिटी वाल्याकडे. मग ठकीकडे मी ठकीकडे कोण कोण येईल माहिती का? शिरपेची बायकोन मी. पण तुमच्या दोघांची कशी वरात काढायची म्हणतात ठकीची वेगळीच. जात नाही हो नाही मला हे असंच नका हे दिवस रात्र मला त्याच काही नाही. काय होत नाही तुम्ही सोडा बरं का, चालेल, सोडा. तुम्हाला फक्त पेलं प्रेम घेत नाही. आणि सुधी असलं का तशी माहिती तुसक पुसक करता. तू मला एक सांग, माझा किती जीव तुझ्यामध्ये? हा एवढा जीव. मला नुसतं मला फिरायलाच नेता तुम्ही. नुसते घरामध्ये धुणं भांड्यावानी काम करायचं. धुणं भांड्यावाली कशी येते काम करते दिवसभर रात्री. नेकलेस करत होतो तू नाही म्हणली म्हणून मी काय असेल केलं माहिती का? विचारायला नाही लागत. जर प्रेम करतो ना तर घेऊन यावं लागतं म्हणजे नेकलेस. तुला ती डिझाईनच पसंत आली त्याला मी काय करू? हा आता जाऊ का मी? कुठं? पोरांना घेऊन जायचं मला. आता पोराला कुठे गेलं नाही येतील ना खेळ राहिले नका नका. हा चोरदरी सुटलेले मी चालते पोरांना. काही नाही तू नाही कर पोर व्यवस्थित राहून हे बा तुम्ही मला त्रास देऊ नका हो. पोर व्यवस्थित राहून नका नका पोर व्यवस्थित नको. चाल 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 नका सोडा सोडा भाई सोडा ना. नका ना नका ना. चल 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 ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना. काय झालं? तुम्ही लय बळजबरी करता बा. बळजबरी म्हणजे एवढा त्रास देता का बायको? एवढं काय त्रास त्याच्यामध्ये? रात्री असंच आहे, सकाळी असंच आहे तुमचं. मग नका तुला रात्री बी कटाळा आहे दिवसा बी कटाळा नका आहे पोरं येतील हो घरात. नका रात्री म्हणते पोरं उठतील दिवसा म्हणते पोरं येतील. काय पोरं चाललं तुझं आलं? तुम्ही ऐका माझं. काय ऐका? ऐका ना काय ऐका? ऐका ना. बावटवाणी करत राहते एवढं चिडू नका बरं का माझ्यावर. मी नाही तर जाईन माहेर निघून. नाही नाही माहेर नको मग दारू उतरून जाईल माझी. मग तू माहेर जायचं. बरं होईल ना दारू तर सुटेल. हा तू माहेर जर गेली ना मग दारू प्यायला माझ्या त्या ठकीकडे जा ना मग. ठकी नाही नाही शी 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 मी नाही जात. माझी एवढी गोड बायको असून हा मी काय काय जाईल ठकीकडं. आणि जाऊ द्या मी जाते मग. हा? कुठं चालली झोप पोरांना घेऊन जायचं ना हो. झोप जायचं